तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथे सरपंचाच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना काही दिवसापूर्वी उघडकीस आली होती। ही घटना सरपंचाला पिस्तूलचं लायसन पाहिजे ह्याच्यामुळं घडली असल्याचं आता समोर आलं आहे। आता आपल्याबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव आहेत। मला सांगा सर, काय घटना आहे नेमकी, कशासाठी सरपंचांनी हल्ला करून आणला होता? तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक 26 डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती की त्यांच्या गाडीवर 4 अज्ञात इसमांनी 2 मोटरसायकलवर पाठीमागून येऊन हल्ला केलेला आहे। घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि अतिशय सखोल तपास वेगवेगळी 7 पथकं त्या ठिकाणी कार्यरत ठेवून पोलिसांनी केला आणि घटनास्थळाची अतिशय बारकाईनं पाहणी केली असता असं दिसून येत होतं की फिर्यादीतील नमूद मुद्दे आणि घटनास्थळावरची प्रत्यक्ष परिस्थिती याच्यामध्ये बरीच तफावत आहे आणि या अनुषंगानं खूप बारकाईनं सखोल तपास करण्यात आला आणि त्यानंतर फिर्यादीकडे विचारपूस करता फिर्यादींनी कबूल केलेला आहे की हा गुन्ह्याचा बनाव त्यांनी केला होता आणि हा बनाव त्यांना स्वतःला स्वसंरक्षणासाठी हत्यार परवाना पाहिजे होता म्हणून केला आहे असं या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि पोलिसांनी याचा खूप बारकाईनं तपास करून छडा लावलेला आहे। सर, बीड जिल्ह्यातील मसाजोग इथल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ह्या घटनेला एक वेगळं वळण आलं होतं आणि त्यानुसार तुम्ही तपासाची चक्र फिरवलेत। कशा पद्धतीनं एवढ्या लवकर तुम्ही निष्कर्ष काढला? मागील 5 दिवस 7 पथकं त्या ठिकाणी कार्यरत होती। घटनास्थळाचं निरीक्षण करणं, तांत्रिक बाबींचं विश्लेषण करणं, आजूबाजूच्या परिसरामध्ये तपास करणं या सर्व गोष्टी करण्यात आल्या आणि त्यानंतर पोलिसांनी अंतिम निष्कर्षापर्यंत आपण या घटनेमध्ये आलेलो आहोत। आता ही जी बनाव ह्यांनी केला ह्यांच्या विरोधात काय कारवाई होणार आहे? कायदेशीर बाबींची पडताळणी केली जाईल आणि बनाव जो केलेला आहे त्या अनुषंगानं कठोर कारवाई केली जाईल। सर, तुळजापूर तालुक्यामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, त्याबाबत आता म्हणजे तपास जे आहे ते मागे शेतकऱ्यावरती हल्ला झाला होता, याबाबत काय परिस्थिती? मी या अनुषंगानं एवढं निश्चितपणे सांगेन की कोणाचीही दडपशाही, हुकुमशाही, धमकी या कुठलीही गोष्टी चालू दिल्या जाणार नाहीत, कोणाचीही गय केली जाणार नाही। अतिशय कठोर कारवाई संबंधितांवर निश्चितपणे केली जाईल। ओके, थँक्यू। एकंदरीतच जिल्ह्यामध्ये कोणाचीही हुकुमशाही आणि दडपशाही चालू देणार नाही असं संजय जाधव यांनी आपल्याला सांगितलं। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।